नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये। आज माझ्या कॉलेजचा दुसरा दिवस। पहिल्या दिवशी गेलो म्हणजे काल मी व्हिडिओ टाकला नाही, काही कारणामुळे मला थोडा घरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मी काल व्हिडिओ टाकू शकलो नाही, माफ करा। पण आज आहे व्हिडिओ आपला। आज पण माझी एक्झाम आहे, काल पण होती। काल पायथनची होती जी कोडिंग असते त्याची, पण आज मॅथ्सची एक्झाम आहे, प्रॅक्टिकल एक्झाम। अभ्यास केला आहे आणि घरी बसून मी जर्नल कंप्लीट करत होतो सकाळपासून। जिमवरून जाऊन आलो लवकर आणि मग प्रॅक्टिकलचे जे जर्नल आहे मॅथ्सचे ते जर्नल कंप्लीट होतो, मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो। झालं, आता पूर्ण झाले। आता चालू आहे मी कॉलेजला। कारण आज पुढे निघून गेला, कारण की त्याची बॅच जी आहे तो फर्स्ट बॅचला आहे, मी सेकंड बॅचला आहे। तर त्याची फर्स्ट बॅचची जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे थोडी लवकर आहे आणि माझी लेट आहे, त्यामुळे तो पुढे निघून गेला। मी आता एकटा चालू आहे। घरी येताना नाही तेव्हा तो आणि सोबतच आहे, बघूया त्याने किती अभ्यास केला होता, त्याला पेपर कसा जातो आहे प्रॅक्टिकल एक्झाम मॅथ्सची। जाऊया आता कॉलेजमध्ये। खूप ऊन आहे मित्रांनो, पण गावाची जी ओढ होती आता थोडी हे जायला लागली, कारण की मुंबईमध्ये आलो होतो 2-3 दिवसामध्ये थोडं गावात विसरून जायला लागलेलं आहे। गावाला जे केलेली मजा आहे ती नाही विसरणार कधी मित्रांनो मी। जाऊया कॉलेजमध्ये बसूया, थोडं मला जे प्रॅक्टिकल एक्झाम जर्नल आहे ते कंप्लीट करायचे मला, म्हणजे थोडं राहिले 2-4 क्वेश्चन्स राहिलेत माझे, ते आता वर्गात जाऊन करेल नंतर डायरेक्ट एक्झाममध्ये। चला मित्रांनो, मी कॉलेजवर आलेलो आहे, पण आज मी मास्क आणायचं विसरलो, कारण की माझे कॉलेजच्या साईडला आहे तिकडे फुल कन्स्ट्रक्शन चालू आहे। त्या कन्स्ट्रक्शनमुळं खूप धूळ उडते, ती डोळ्यात आणि तोंडात जाते तर बरोबर नाही वाटत, कारण तोंडात गेले ते खोकले येतो, काहीतरी आजार होऊ शकतो आणि डोळ्यात पण डोळे खराब होतात त्या धुळे, खूप धुळे मित्रांनो। दुपारचं तर एवढं ऊन आहे काय बोलू नका। आता जर गावाला असतं तर मित्रासोबत पोहायला गेला असतो नदीवर, जेव्हा मागे गेलो तसं। पण काय आता मुंबईला कुठे जाऊ शकत नाही, मुंबईला जायचं तर स्विमिंग वॉटर पार्कला जायला लागलं आपल्या रिसॉर्टला। बघूया, करूया रिसॉर्टचा पण प्लॅन। तर जाऊया लवकर वर्गामध्ये, मला पूर्ण करायचे माझे जर्नल, बाकी थोडं ते। खूप धूळ होती इकडे, खूप दिवस गावलं होतं, थोडं बरं वाटलं होतं। आता परत या मुंबईमध्ये गरीबच्या ठिकाणी आलेले तर थोडं ऑड वाटते, तर काय नाही, चला जाऊ द्या। मित्रांनो, आपण आपल्या कॉलेजमध्ये आपलं आगमन झालेले, कॉलेजचे जे मंगळसूत्र आहे ते घालून कॉलेजमध्ये आलेलो आपण। जाऊया वर्गात बसूया, कारण बसला अभ्यास करते। फोन आला होता, तो अभ्यास करतोय, तू पण ये लवकर। चल मी पण जातो आता, बसतो लिहायला, चला। तर मित्रांनो, आज जी माझी मॅथ्सची प्रॅक्टिकल एक्झाम होती ती झाली, मी आता चालू आहे घरी। काय एक्झाम थोडी अवघडच गेली, कारण की 3 प्रश्न होते 30 मार्काला, तिघांपैकी 2 सोडवायचे होते। नाही, तिघांपैकी 3 पण सोडवायचे होते, पण मी तर फक्त 2च सोडवले, कारण की तिसरा येत नव्हता मला। जे पहिले 2 आहेत ते परफेक्ट सोडवले, बाकी तिसरा अर्धाच दिला, जेवढा आठवत होता, जेवढं मधले स्टेप्स थोडा। आता काय भेटतील इतके भेटतील। आणि वायवा घेतला सरांनी, वायवा त्या याला, आणि जर्नल कंप्लीट केलं मित्रांनो। हात अजून दुखतोय, आणि सकाळी पण जिमला नाही गेलो, उठून फक्त लिहत बसलो होतो मी, तर डायरेक्टली कॉलेजला येईपर्यंत। आता चालू आहे मी घरी। करण गेला पुढे, कारण की त्यांचा पेपर झाला, त्याच्यानंतर त्यांचा पेपर झाला त्याच्या 1 तासाने आमचा पेपर सुरू झाला, त्यामुळे तो बोलला मी एवढ्या वेळेला थांबतो घरी जातो, कारण की त्याला भूक लागली होती, तो पण लवकर आला होता, मला पण भूक लागली आहे। आता जाईल घरी, मग जेवेल। विचार तर नाही आज भेटू शकत आपला, कारण की त्याला आता त्याचे लास्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टरचा पेपर चालू आहे, सेंटर लागले दुसरीकडं। तर काल त्याचा पेपर झाला, आज 5 सुट्ट्या, आजपासून त्याला पुढं 5 सुट्ट्या, मग 1 पेपर देता, त्यामुळे तो नाही, तो घरी असेल। आपण जाऊया आता घरी, जेवूया, थोडा बसूया, चला। मित्रांनो, जे 2-4 दिवस झालं मी मुंबईला आलो तेव्हा मला जे गावचं खूळ भरलं होतं, म्हणजे की गावच्या आठवण्याची, ते आता थोडं हे होत चालले। जाऊ द्या, आता जाऊ घरी। पण गावाला जी मजा केली ती विसरणार नाही। आता परत जाऊया 2-3 महिन्याने, जेव्हा आपली गावची यात्रा असेल तेव्हा जाणार आता आम्ही डायरेक्टली। विचार पण येईल, आता आम्ही जाणार होतो, कारण की
आम्ही मुंबईला आलो आणि गावाला भात कापायचे सुरू झाले, असा विषय आला. पण आता कॉलेज पण चालू झाले, त्यामुळे आता परत जाता येणार नाही. मग डायरेक्टली आता गावच्या यात्रेला जाणार आम्ही मजा करायला परत मित्रांसोबत. तेव्हा पण तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असे ठिकाण दाखवेल, काही तुम्ही याल तिथे बघायला. आता बसच्या लाईनमध्ये चालू. काल बससाठी अर्धा तास उभा राहिलो, बस का आली नाही, कारण की दुपारचा टाईम होता आणि दुपारच्या टायमिंगला ते जेवायला जातात, त्यामुळं बस का आली नाही. आम्ही अर्धा तास वाट बघितली, नंतर मग आम्ही ऑटोने गेलो. पण आज काय ना, आज संध्याकाळचा टाईम झाला, खूप लेट झाला. आज बस भेटेल आपल्याला, जाऊया बसने चला लवकर. लाईन पण असू शकते बसला आणि आज काय मी एकटाच आहे. तर मित्रांनो, फायनली मी घरी आलेलो आहे आणि जेवण पण करून घेतलं. खूप भूक लागली होती. आजचा दिवस एवढा एकटे गेला ना, म्हणजे आमचा पेपर 2 वाजता होता, तो पेपर झाला 4 वाजता. विचार करा, 2 तास आम्हाला असं बसून ठेवलं होतं. फुल कंटाळा आला होता. अभ्यास केला होता तरी पण कंटाळा आला, कारण एवढे दिवस थांबलो. कारण की आम्ही 12 वाजता गेलो होतो, कारण की अभ्यास पण थोडा करायचा होता आणि जर्नल पण कंप्लीट करायचं होतं, त्यामुळे थोडं लवकरच गेलो होतो. यांनी एवढे वेळ थांबून ठेवलं, त्यामुळं भूक पण लागली होती. मी घरी आलो आत्ताच आणि जेवून घेतलं. आत्ताही थोडं बरं वाटले. आता थोडं घरातलं काम करतो, म्हणजे काय संडेच आहे. चला मित्रांनो, आज मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.